एक लक्षात घ्या, काही माणसं फार पक्की असतात आणि काही मडकी कच्ची असतात. त्या पक्क्या माणसांपैकी नाशिकमध्ये विलास शिंदे शिवसेना. आता कच्चे मडकी कोण? जसं आता मगाशी महाराष्ट्र केसरी, ते आमचे एक महाराष्ट्र केसरी होते हा. आता या चंद्रहार पाटलांना ते जरी पहलवान दिसत असले तरी ते कच्चं मडक आहे. त्याच्यासाठी शिवसेनेनं प्रतिष्ठेचा विषय केला. आम्ही सगळ्यांनी सांगलीतली जागा मिळावी, शिवसेनेनं लढावी, चंद्रहार पाटलांनी लढावी ही त्यांची इच्छा होती आणि त्यांच्या त्या इच्छेसाठी आम्ही प्रतिष्ठा पणाला लावली. अशा माणसानं स्वार्थासाठी, बरं का, लाभासाठी बेईमान व्हावं, ह्याला मी बेईमानी म्हणतो. काय त्याला कमी दिलं? ठीक आहे, सत्ता आली नाही तुमच्या गावात, तुमच्या विट्यात तुम्हाला मतं पडली नाही, तो तुम्ही एवढे मोठे नेते समजत होता. मला तो फार लहान माणूस आहे, मला त्याच्याविषयी काय बोलायचं नाहीये त्या माणसाविषयी. पण मला वाईट वाटलं की ज्या माणसासाठी आम्ही प्रतिष्ठा पणाला लावली महाविकास आघाडी, त्या माणसानं सुद्धा बेईमानी करावी. या बेईमानीचं वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत. ठीक आहे, आता पुढला विषय घ्या. म्हणजे आता उद्धव ठाकरेंच्या गळ्यातला जो चंद्रहार आहे, नाही, तो अजिबात कोणाच्या गळ्यातला, तुम्ही हे फालतू उपमा देऊ नका. शिंदेच्या गळ्यात, बरं का, ठीक आहे, त्याने मिरवावा, काही नाही. त्याच्या विटेसारख्या गावामध्ये त्याला 10,000 मतं पडली नाही लोकसभेत. पण आम्ही प्रयत्न केला. एक तरुण उमदा क्षेत्रातला माणूस आहे, निवडणूक लढायची आहे, अपक्ष लढणारच होता. अपक्ष लढला असतं तर 5,000 मतं पण नसती पडली. 60,000 मतं जी शिवसेनेची होती ती त्यांना पडली. आता मला त्यात काय बोल, ठीक आहे, शेवटी आर्थिक लाभ हा महत्वाचा आहे. क्रीडा क्षेत्रात काम करायचं आहे, सामाजिक काम करायचं आहे, याला काय अर्थ नाही. जे सगळे चाललेले आहे ते आर्थिक लाभापोटी चाललेले आहे. त्याच कार्यक्रमात एकनाथ शिंदे असं म्हणतात की तुम्ही आता नकली आखाड्यातून असली आखाड्यात आलेला आहात आणि वाघाचं कातडं पांघरून कोणाला वाघ होता येत नाही. बघा, एकनाथ शिंदेनी कधी बाळासाहेबांचे विचार आत्मसात केले मला माहित नाही. ते कोणत्या काळात बाळासाहेबांबरोबर होते पाहावं लागेल. त्यांनी बाळासाहेबांबरोबर नक्की कधी काम केलंय. ते स्वतःविषयी काही गैरसमज लोक भ्रम निर्माण करतात, त्यातला तो एक भ्रम आहे की आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे आहोत, आम्ही आहोत. काय विचार तुम्ही बाळासाहेबांचा? मोदी, शहा, फडणवीस यांचे बूट चाटणं जे महाराष्ट्राच्या मुळावर आलेले आहेत, हा बाळासाहेबांचा विचार आहे. हा, महाराष्ट्र आणि मुंबई संकटात असताना, लुटली जात असताना, मराठी माणसाच्या स्वाभिमानाला रोज धक्का लावला जात असताना तुम्ही ही जी बूट चाटेगिरी करताय महाराष्ट्र द्रोह्यांची, हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे असं तर ह्या लोकांना वाटत असेल ते धन्य आहे. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. सध्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या ईडी, सीबीआय आणि पोलीस यंत्रणेच्या हातात आहे. त्यांचा किंवा आमचा जो बघा, राहुल गांधींनी जे म्हटलंय त्यांच्या लेखामध्ये आणि ज्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस त्यांच्यापासून सगळ्यांना मिरच्या झोंबलेल्या आहेत की हा सगळ्या तपास यंत्रणांचा गैरवापर, निवडणूक आयोगाचा गैरवापर करून तुम्ही निवडणुका जिंकलेल्या आहेत आणि आमचे पक्ष फोडलेले आहात. त्याच्यामुळे आम्ही संयम बाळगलेला आहे ना, आम्ही संयम बाळगलेला आहे आणि आम्ही यातून पुन्हा उभे राहू याचा आम्हाला विश्वास आहे. हे बुडबुडे आहेत. अजित पवारांचा पक्ष, एकनाथ शिंदेचा पक्ष, हे बुडबुड आहेत. हे बुडबुडे लवकर फुटतील. मुख्य म्हणजे मोदी आणि शहांचाच भ्रमाचा भोपळा फुटतो आहे. रोज फुटतो आहे. तुम्ही किती खोटं बोला, रेटून बोला, तुमच्या भ्रमाचा भोपळा फुटतो आहे. हे रोज दिसत आहे. प्रेसिडेंट ट्रम्पला उत्तर देऊ शकत नाहीत हे. प्रेसिडेंट ट्रम्प आतापर्यंत 16 वेळा बोलला की मी यांना युद्ध थांबवायला सांगितलं. आमचं युद्ध पाकिस्तान बरोबरच्या दहशतवादाविरुद्ध होतं. हे युद्ध प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली आपण थांबवलं. हे ट्रम्प सांगतोय, पण ट्रम्पला उत्तर द्यायची हिंमत ना नरेंद्र मोदींमध्ये आहे, ना अमित शहा मध्ये आहे. अहो सोडून द्या, ना देवेंद्र फडणवीस मध्ये आहे.
हिंमत असेल तर एकनाथ शिंदेने ट्रम्पचं नाव घेऊन दाखवावं. सुप्रिया सुळे असं म्हणतात की अधिकार शरद पवारांनी मला दिलेले आहेत. त्यांचे नेते सुद्धा असं म्हणतात की सुप्रिया सुळेंना आता पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. त्यांना प्रश्न विचारला असता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, तर ते म्हणतात की टाइम बाउंड नाहीये त्याला. भविष्यात असं काही घडेल असं वाटतं का? तशा प्रकारचे संकेत आहेत ते म्हणतात की टाइम. मला असं वाटत नाही की भारतीय जनता पक्षाबरोबर जो पक्ष गेलेला आहे, धर्मांध, जातीय आणि महाराष्ट्रद्रोही अशा पक्षांबरोबर अजित पवार गेलेले आहेत. आय रिपीट, धर्मांध, जात्यंध आणि महाराष्ट्रद्रोही अशा पक्षांबरोबर अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासारखे जे लोक गेले आहेत ते काय फार मोठ्या क्रांतिकारक महान विचारांना गेलेले नाही. भारतीय जनता पक्षाचा विचार हा काय शहीद भगतसिंग, महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकरांचा विचार नाहीये. लुटा, खा आणि वाटा. लुटायचं, लुटायला परवानगी द्यायची आणि त्या लुटणाऱ्यांना आपल्या पक्षात सामील करून घ्यायचं आणि लुटणाऱ्यांची मोठी टोळी निर्माण करायची, हे त्या पक्षाचं स्वरूप आहे. अशा पक्षाबरोबर सुप्रिया सुळे यांना मी ओळखतो, त्या जातील असं मला वाटत नाही. माननीय शरद पवार साहेबांची विचारधारा जी आहे ती एका वेगळ्या विचाराची आहे. फुले शाहू आंबेडकरांचा विचार, यशवंतराव चव्हाणांचा विचार, बरं का, हा विचार घेऊन त्याने महाराष्ट्रामध्ये 60 वर्षापेक्षा जास्त काळ काम केलंय आणि सुप्रिया सुळे त्यांच्या कन्या आहेत. त्याच्यामुळे चुकीच्या मार्गाने त्या जाऊ शकतील याच्याविषयी माझ्या मनामध्ये शंका आहे. पण राऊतसाहेब, त्या फडणवीस किंवा अजित पवार हे नेहमी म्हणतात की एनसीपीशी युती किंवा अजित पवार म्हणतात बीजेपीशी युती ही पॉलिटिकल अंडरस्टँडिंगचा भाग आहे. कारण भूमिका, विचार, मग अशा पद्धतीनं तुम्ही दाऊद इब्राहिमशी युती कराल, पॉलिटिकल अंडरस्टँडिंग आहे ना. काय दाऊदची सुद्धा मत आहेत या भागामध्ये. जसं तुम्ही आता इक्बाल मिर्ची बरोबर व्यवहार करणाऱ्यांना आपल्या पक्षात घेतलेलंच आहे ना. अंडरस्टँडिंग आहे ना. कोणाशी अंडरस्टँडिंग करताय तुम्ही? राष्ट्रद्रोह्यांशी? कोणाशी करताय? काय पॉलिटिकल? भ्रष्टाचार्यांशी, ज्यांना तुम्ही तुरुंगात टाकायला निघाला होता, ज्यांच्यावर तुम्ही देशद्रोहाचे आरोप लावले, ज्यांच्यावर तुम्ही दळभद्री भ्रष्टाचाराचे आरोप लावले, लुटीचे आरोप लावले, त्यांच्याशी तुम्ही अंडरस्टँडिंगची भाषा करताय. यातच तुमचं राजकारण किती खालच्या पातळीवर घसरलेलं आहे सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी हे दिसतं, हे कबूल करताय. राऊतसाहेब, जसे राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 मेळावे आज पार पडतात वर्धापन दिनाचे, पुढच्या 10 दिवसात शिवसेनेचाही वर्धापन दिनाचा सोहळा येतो आहे. यंदा महापालिका निवडणुकांची पार्श्वभूमी आहे. काय विचार या मेळाव्यातून शिवसैनिकांना दिला जाईल? तुम्ही काय अपेक्षित मानता? शिवसेनेच्या प्रत्येक मेळाव्यात, स्थापना मेळाव्यामध्ये हा लढण्याचा विचार, भविष्यामध्ये शिवसेनेची पावलं कोणत्या दिशेने पडतील त्या संदर्भात शिवसेना प्रमुख विचार देत होते. आता माननीय उद्धव साहेब विचार देतात, पक्षप्रमुख. आणि मी आत्ताच तुम्हाला सांगतो, 19 जूनचा आमचा सोहळा हा विशेष असणार आहे. विशेष कुठच्या अर्थात? ते विशेष म्हणजे विशेष, तुम्हाला त्या दिवशी कळेल ना. नाही, पण या मेळाव्यात राज ठाकरेंची युती करण्यासंदर्भात काही ठोस भूमिका उद्धव ठाकरे अधिकृतपणे मांडू शकतील का? कारण आतापर्यंत आम्ही सकारात्मक आहोत आणि दुसरं स्टेटमेंट जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल, ही सकारात्मक स्टेटमेंट आहेत. पण हे ठोस प्रस्ताव किंवा ठोस युतीचा विचार या संदर्भात उद्धव ठाकरे काही बोलू शकतील? जर ते बोलणार असतील तर तुम्हाला मी का सांगू? ते सांगते. ते शिवसेनेचे प्रमुख आहेत. काही महत्वाच्या निर्णयांसंदर्भात जाहीर करण्याची, घोषणा करण्याचा पूर्ण अधिकार हा शिवसेना प्रमुखांचा असतो. मला असं वाटतं की पक्षामध्ये अनेक विषयांवर चर्चा होत असते, ती या विषयावर सुद्धा झालेली आहे, यापुढे होत राहील काही काळ. पण 19 जूनचा शिवसेनेचा वर्धापन दिन हा महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी विशेष आणि खास आहे. माझं म्हणतं की संजय राऊत असत्याचं सत्य करू शकतात, जे अशक्याचं शक्य करू शकतात. तर संजय राऊत
दोन भावांना एकत्र आणण्यासाठी हो का, चंदू मामा आमचे प्रिय आहेत. ते राजसाहेबांचे मामा आहेत किंवा उद्धव साहेबांचे मामा आहेत. त्यांना आम्ही एकत्र आहोत. पण राजकीय विषयावरती मी आता बोलणार नाही. दोघेही राजसाहेब किंवा उद्धव साहेब यांच्याशी आमचं नातेसंबंध आहेतच, ते काय लपून राहिले. पण नवसेठ, तुम्ही किंवा पक्षप्रमुख जेव्हा सातत्याने या विषयावर सकारात्मक बोलत असताना मनसेमधून काही नेते मात्र म्हणतात की राज ठाकरे उद्धव ठाकरे ही युती अशक्य आहे, असा अगदी ठोस आम्हाला उद्धव ठाकरे साहेबांना वाटत नाही तसं. आम्ही एक स्पष्ट भूमिका घेतलेली. ती भूमिका अशी आहे, कोणाला काही वाटू द्या, कोणी काही म्हणू द्या, शिवसेना महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या कल्याणासाठी, ही मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी आहे, या मुंबईवर फक्त मराठी माणसाचा हक्क राहावा, यासाठी आम्हाला जे जे करता येणं शक्य आहे ते करायला, लढायला आणि एक पाऊल पुढे किंवा मागे जायला आम्ही तयार आहोत. आमच्यामध्ये या बाबतीत कोणत्याही प्रकारचा राजकीय इगो किंवा अहंकार नाही. एका बाजूला बुलेट ट्रेनचे इमले मुंबईत रचले जात असताना काल एक मोठी दुर्घटना घडली, ज्यात रेल्वे दुर्घटनेत 4 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला, अनेक जखमी झाले. एका बाजूला बुलेट ट्रेन येते तर दुसऱ्या बाजूला मुंबईतल्या रेल्वे किंवा ट्रेन प्रवासाची आपण परिस्थिती जाणून काल जे रेल्वे मंत्री काल जे बळी गेलेले आहेत, हे काल ज्या मराठी प्रवाशांचे बळी गेलेले आहेत, हे नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांचे जे स्वप्न आहे मुंबईचा गुजरात करण्याचं, आणि त्यासाठी बुलेट ट्रेन आहे. मुंबई अहमदाबाद काल जे सामान्य लोक ज्याने जीव गमावला ते बुलेट ट्रेनने प्रवास करणार नाहीत, ते एसी ट्रेनने प्रवास करत नाहीत. पण मुंबईतील मुठभर धनिक लोकांसाठी एसी ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्यामुळे लोकल ट्रेनच्या फेऱ्या कमी झाल्या आणि त्यातून गर्दी वाढली. हे सत्य आहे. बुलेट ट्रेन, हायस्पीड ट्रेन ही गुजरातची सोय आहे, मुंबईतल्या मराठी माणसाची सोय नाही. मुंबईतल्या रेल्वे प्रवासामध्ये लोकल ट्रेन्स वाढणं, त्याच्या सुविधा देणं, यासाठी ना देवेंद्र फडणवीस ना एकनाथ शिंदेची चिरंजीव जगभ्रमण करणारे आम्ही बोलतोय त्याच्यावर. ही आमची वेदना आहे. आणि मी जे म्हणतोय की मुंबईचं गुजरातीकरण जे होणार आहे पूर्णपणे, ते या माध्यमातून बुलेट ट्रेनच्या सोयीसाठी मुंबईमध्ये ज्यादा रेल्वे लाईन पडत नाही, गाड्या वाढवत नाही, सगळं बजेट बुलेट ट्रेनला वळवलं जात आहे. आता कुठे गेले ते मुलुंडचे नागडे पोपटलाल, जे फुटपट्ट्या घेऊन घाटकोपरला मुलुंडाचे फिरतात ना प्लॅटफॉर्मचं माप काढायला? काल इतक्या मोठ्या अपघातावर त्यांचं काय भाष्य आहे? काय दुखवटा व्यक्त केला? राजीनामा मागितला रेल्वे मंत्र्यांचा? कोण आहे काय वैष्णव काय, कुठे आहेत ते? आले मुंबईत? आले का? ही सगळी कॉर्पोरेट मंडळी, हे सगळे गौतम अडाणीचे चमचे, यांना मुंबई विकायची आहे मराठी माणसाची, आणि आम्हाला सांगताय ते